नमस्कार. 15 एप्रिलच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार. सरदार वल्लभभाई पटेल स्कूलमध्ये समर कॅम्प 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशस्वीतेसाठी तसेच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या सनशाईन समर कॅम्प 2022 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दिनांक 16 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या समर कॅम्पमध्ये निसर्गाच्या विविध उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांसाठी विशेष अशा कलाकृती समाविष्ट केल्या आहेत, जसे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा उपक्रम, विविध हस्तकला तसेच चित्रकला, नृत्य व गायन तसेच विविध क्रियाकलापांसहित मजेशीर खेळ, भाज्या आणि फळांची मेजवानी व विविध मजेशीर स्पर्धा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंददायी व रमणीय सहल व असे बरेच काही फक्त एकाच सनशाईन समर कॅम्पमध्ये. तसेच समर कॅम्प सोबतच इयत्ता नर्सरी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची 2022-23 या वर्षाची देखील ऍडमिशन सुरू. तर त्वरा करा आणि समर कॅम्पच्या नोंदणीसोबतच शाळेमधील आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क 8329346403 आणि 9970232687. धन्यवाद. बँकेतून कर्ज काढून घरी आणलेले 25,000 रुपयाची चोरी, मोहराळा येथील घटना. यावल पोलिसात गुन्हा. यावलला आज शुक्रवारी सायंकाळी खंडेराव महाराजांच्या 12 गाड्या उत्साहात ओढल्या. यावलला शनिवारी शेकडो वर्षाची परंपरा असलेला श्री बालाजींचा रथोत्सव 2 वर्षानंतर आयोजन. पाडळसे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न. किनगावच्या ग्राम सुरक्षा दलाने चोरीचा प्रकार हाणून पाडला, पोलीस निरीक्षकांकडून कौतुक. शिरागड येथील लहानगडावर चैत्र नवरात्र उत्सवाच्या यात्रेत भाविकांची उसळली गर्दी. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या यावल तालुका समन्वयकपदी गौरव चौहान यांची निवड. भाजपा जिल्हा ग्रामीण स्वच्छ भारत अभियान जिल्हा संयोजकपदी फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश भाऊ राणे यांची निवड. फैजपूर शहरात श्रीराम भक्त हनुमान जन्मोत्सवासाठी तयारी पूर्ण. फैजपूर येथील 5 वर्षीय नमीरा सय्यद हिने धरला पवित्र रमजान महिन्याचा रोजा. फैजपूर येथील 6 वर्षीय मुश्किरा नाज मलक आबिद हिने देखील धरला पहिला रोजा. यावल तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. साकडी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात विविध स्पर्धेचं केलं आयोजन. नावी गावात देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. उंटावद येथे डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम. फैजपूर शहरातील शिव कॉलनीमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त रॅलीद्वारे अभिवादन. तर फैजपूर शहरात सार्वजनिक उत्सव समितीकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी. आमदारसह मान्यवरांची मिरवणुकीमध्ये उपस्थिती. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. तालुक्यातील मोहराळा येथील एकाने घर बांधण्याकरिता बँकेतून 25,000 रुपये कर्ज काढले होते. ते घरी ठेवले. ते अज्ञात भामट्याने गुरुवारी लांबवले. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोहराळा तालुका यावल येथील संजय सुरेश अडकमोल हे आपल्या कुटुंबियासह गावात गवंडी काम करून उदरनिर्वाह करून कुळाच्या मातीच्या घरात राहतात. घराचे बांधकाम करण्यासाठी त्यांनी नुकतेच मोहराळा बँकेतून 25,000 रुपये कर्ज काढले होते. ते पैसे त्यांनी घरातील कपाटात ठेवले होते. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त ते कुटुंबासह सायंकाळी 7 वाजता घराला कुलूप लावून मिरवणुकीमध्ये गेले होते. त्याचवेळी अज्ञात भामट्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या बाजूने प्रवेश करीत कपाटातील 25,000 रुपयाची रोकड चोरून नेली. हा प्रकार रात्री 10:30 वाजता ते घरी परतल्यावर त्यांच्या निदर्शनास आला. तेव्हा शुक्रवारी त्यांनी यावल पोलीस ठाणे गाठले आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी
गावातीलच किरण मगन खैरे याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यावल शहरातील बोरावल रस्त्याला दरवर्षी हनुमान जयंतीच्या एक दिवस अगोदर खंडेराव महाराजांच्या 12 गाड्या ओढल्या जातात. तेव्हा मोठ्या उत्साहात आज शुक्रवारी सायंकाळी बोरावल गेट भागात बोरावल रस्त्यावर खंडेराव महाराज यांच्या 12 गाड्या मोठ्या उत्साहात ओढण्यात आल्या. 12 गाड्या गेल्या 2 वर्षापासून बंद होत्या. कोरोना विषाणूच्या नंतर यंदा मुभा मिळाल्यामुळे मोठ्या उत्साहात आणि शांततेत यावल शहरातील बोरावल रस्त्यावर खंडेराव महाराजांच्या 12 गाड्या ओढण्यात आल्या. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या ऐतिहासिक श्री बालाजी रथोत्सव उद्या शनिवारी यावल शहरात संपन्न होणार आहे. शेकडो वर्षाची परंपरा असून दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी सायंकाळी श्री महर्षी व्यास मंदिरापासून हळकाई खळकाई नदी पात्रातून रथ मिरवणूक निघते. यानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात रथोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी भक्त भाविक येत असतात. 12 टन वजनाच्या या रथाला भाविक ओढत असतात. तर यंदा हा रथोत्सव 2 वर्षानंतर साजरा होत आहे, म्हणून भक्त भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे खंडोबाची यात्रा देखील असून 12 गाड्या चोपडा रोडावरून ओढण्यात येणार आहे. एकूणच रथोत्सवाची तयारी जय्यत सुरू आहे. श्री बालाजीच्या रथाची किरकोळ दुरुस्ती आणि रंगरंगोटीसाठी बापू लोहार, गोलू वायकोडे, संतोष सराफ, हर्षल मोरे परिश्रम घेत आहे. तर नगरपालिकेच्या वतीने संपूर्ण रथ मार्गातील अडथळे दूर करून रस्ता डागडुगी करण्यात येत आहे. मग ऐकून आला ना रे, मी कुठे तिकडे तुम्हाला दाखवता नाही आहे गाणं भाऊ उभे रांदडी.
तालुक्यातील पाडळसे येथे गुरुवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर कुंदनदादा फेगडे मित्र परिवाराकडून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले। या शिबिरात 115 गरजूंची तपासणी करण्यात आली, तर शस्त्रक्रियेस पात्र 11 जणांना कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठवण्यात आले। पाडळसे तालुका यावल येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या आवारात गुरुवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले। शिबिराचे आयोजन डॉक्टर कुंदनदादा फेगडे मित्र परिवार यांच्याकडून करण्यात आले होते। शिबिराच्या अध्यक्षस्थानी पाडळचे सरपंच ज्ञानेश्वर तायडे होते। शिबिराचे उद्घाटन डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन, डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। या शिबिरामध्ये 115 रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली। यामध्ये मोतीबिंदू निदान झालेल्या 11 रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना शस्त्रक्रियेसाठी कांताई नेत्रालय जळगाव येथे रवाना करण्यात आले। या शिबिरात डॉक्टर कुंदन फेगडे, सरपंच ज्ञानेश्वर तायडे, उपसरपंच खेमचंद कोळी, डॉक्टर उदय चौधरी, राहुल पाटील, पोलीस पाटील सुरेश खैरनार, मुकुंदा कोळी, वासुदेव कोळी, आरिफ पटेल, शेखर तायडे, शांताराम कोळी, नथू कोळी, किशोर कोळी, सय्यद नूर, बापू तायडेसह आदींची उपस्थिती होती। शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबिर नियोजक युवराज देसरडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। नेत्रचिकित्सक म्हणून डॉक्टर रोहित गौतम यांनी रुग्ण तपासणी केली। शिबिराच्या यशस्वीतेकरिता डॉक्टर कुंदन फेगडे यांचे संपर्क प्रमुख सागर लोहार, मनोज बारी, विशाल बारी, राहुल पाटील आदींनी परिश्रम घेतले। आजचा जो कॅम्प आहे, आपली तारीख नेहमीची 13 असते, परंतु आज मी कांताई नेत्रालयाचे व्यवस्थापक युवराजजींना विनंती केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 तारखेला येते, म्हणून हा कॅम्प आपण मुद्दामून 14 तारखेलाच घेऊया। आपण महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी हे दिवस साजरे करतो, त्यामधून जनतेला काहीतरी संदेश गेला पाहिजे, काहीतरी आपण त्यांच्या जीवनातून शिकवणूक घेतली पाहिजे। त्या दृष्टीने आपण या ठिकाणी आजच्या दिवशी हे शिबिर, मोफत तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील तळागाळातल्या सर्व व्यक्तींसाठी जे योगदान दिलं ते अविस्मरणीय आहे, आणि त्यामुळेच त्यांना महामानव ही उपाधी दिली। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे की आपण अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे। अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जो असतो तो जास्त दोषी असतो, आणि हा अन्यायाविरुद्ध लढा देणं गरजेचं आहे, ही नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवण दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे आपण शिक्षण घेतलं पाहिजे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आज आपण चित्र थोडंसं वेगळं बघतोय। जयंतीनिमित्त मी एवढं सांगेल की आपण आज शिक्षण घेतो, भेटलं तर भेटलं, नाही भेटलं तर नाही भेटलं, संघटित होतो ते आपल्या स्वार्थासाठी, संघर्ष करतो चुकीच्या गोष्टींसाठी, परंतु बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हीच एक आदरांजली आपली असेल की आपण शिक्षण सदुपयोगासाठी घेतलं, संघटन तर नक्कीच ही पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्यातर्फे आदरांजली जयंतीनिमित्त आहे। आपण आज सर्वांच्या डोक्यावर बघतो निळा रंग आहे, हा निळ्या रंगाचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला आपलंसं केलं, त्याच्या मागे सुद्धा एक कारण आहे।
निळा रंग आकाशाचा असतो, अथांग सागराचा असतो. हा निळा रंग म्हणजे अफाट शक्तीचा रंग आहे आणि हा आपण आपल्या माथ्यावर त्या ठिकाणी लावतो. निळ्या रंगाचे ध्वज आजच्या दिवशी आपण फडकवतो. ते या मागचं तेच कारण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तालुक्यातील किनगाव येथील ग्राम सुरक्षा दलाने शेतमालाच्या चोरीचा प्रकार हाणून पाडला. मध्यरात्रीनंतर गस्ती दरम्यान अज्ञात चोरटे त्यांना दिसले व त्यांचा पाठलाग करताना ते फरार झाले. तेव्हा ग्राम सुरक्षा दलाच्या या कामगिरीमुळे नुकतेच यावल पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांनी त्यांचा सत्कार केला असून एकूणच ग्राम सुरक्षा दलाच्या गस्तीचा फायदा ग्रामीण भागात निश्चित होईल असे प्रसंगी कांबळे यांनी सांगितले. यावल पोलिसांच्या वतीने विविध गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात आले आहे. या अनुषंगाने किनगावात देखील ग्राम सुरक्षा दलामध्ये रवी कोळी, संदीप पाटील, राहुल पाटील व सुरेश साळुंखे यांची निवड झाली आहे. तेव्हा रात्री गस्ती दरम्यान ह्या चौघांना काही अज्ञात चोरटे शेतमालाची चोरी करताना दिसून आले. तेव्हा या चौघांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते पळून गेले. तेव्हा याबाबत यावल पोलिसांना देखील माहिती देण्यात आली. तेव्हा नुकतेच गावात एका कार्यक्रमामध्ये यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या चौघांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरपंच सौभाग्यवती निर्मला संजय पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत रामराव पाटील, पोलीस पाटील रेखा सचिन नायदे, संजय सयाजीराव पाटील, उपसरपंच लुकमान कलिंदर तळवी, माजी सरपंच टिकाराम चौधरी, पोलीस पाटील दिलीप साळुंके, माजी उपसरपंच आनंदा महाजन, सफदर तळवीसह आदींची उपस्थिती होती. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. तालुक्यातील शिरागड येथील निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रेला गुरुवारपासून सुरुवात झाली. 15 एप्रिल ते 17 एप्रिलपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी करण्यात आले आहे. तेव्हा या गडावर मोठ्या प्रमाणावर भक्त भाविकांची गर्दी येत आहे. या संपूर्ण यात्रेचं नियोजन संस्थेचे अध्यक्ष शांताराम साळुंके, सरपंच योगिताताई सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य प्रतापदादा सोनवणे, योगेश सोळुंके, अण्णा सोळुंकेसह गावातील नागरिकांच्या माध्यमातून केले जात आहे. या ठिकाणी साकडी पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील सुधाकर सोळुंके हे बंदोबस्त ठेवून आहेत. थांब पासून
वाटते का उद्या नुकतेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या यावल तालुका समन्वयकपदी गौरव चौहान यांची निवड करण्यात आली आहे। तसेच यावल शहर समन्वयकपदी सागर बोरशे, विभाग समन्वयकपदी सचिन कोडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सदरील निवड जिल्हा समन्वयक मोईज देशपांडे, जिल्हा संपर्क समन्वयक जितेंद्र गौडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। तेव्हा निवड झालेल्या या सर्व पदाधिकाऱ्यांचं तालुक्यातून अभिनंदन होत आहे। फैजपूर येथील माजी नगराध्यक्ष निलेश मुरलीधर राणे उर्फ पिंटू भाऊ यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा ग्रामीण स्वच्छ भारत अभियान जिल्हा संयोजकपदी निवड करण्यात आली आहे। सदरची निवड नुकतेच एका नियुक्तीपत्राद्वारे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी केली आहे। तेव्हा निलेश भाऊ राणे यांची या पदावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे। फैजपूर शहरात श्री हनुमान जन्मोत्सव कोरोना प्रादुर्भावामुळे 2 वर्षापासून साध्या पद्धतीने साजरा केला जात होता। मात्र यंदा मोठ्या उत्साहात 16 एप्रिल रोजी सकाळपासून धार्मिक कार्यक्रमाच्या रेलचलमध्ये फैजपूर शहरामध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे। यासाठी सकाळी अभिषेक, आरती, भंडारा, महाप्रसाद आदीचं आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष वैभव आनंदा वकारे सह समितीच्या पदाधिकारी या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहे। मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपूर्ण धार्मिक कार्यक्रम साजरा केला जाणार असून श्री सुना सावखेडा येथे देखील रुद्र यागचं आयोजन करण्यात आलं आहे। तेव्हा या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाचा लाभ भक्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन गादीपती शास्त्री जगतप्रकाशदासजी महाराज सह सर्व विश्वस्त मंडळ आणि आयोजक भक्तगण यांनी केले आहे। फैजपूर शहरातील रहिवासी 5 वर्षीय नमीरा सय्यद हिने पहिला रमजान महिन्याचा रोजा पूर्ण केला। वाढत्या तापमानात व तीव्र उन्हाळा असताना पवित्र रमजान महिन्याचा रोजा धरून दिवसभर विना अन्न पाणीने या मुलीने आपला रोजा पूर्ण केला। तेव्हा या 5 वर्षीय बालिकेचं शरीफ मलिक सर, आबिद मलिक सर, शाकीर मलिक पत्रकार यांनी कौतुक केले व अभिनंदन केले। नमीरा सय्यद ही मौलाना आझाद हायस्कूलचे शिक्षक मोहसिन अली यांची मुलगी आहे। फैजपूर शहरमधील मिल्लत नगर येथील रहिवासी 6 वर्षीय मुश्किरा नाज मलक आबिद हिने आपला पहिला रोजा पूर्ण केला। सध्या उन्हाची तीव्रता खूपच आहे, अशामध्ये 14 तास येणारा हा रोजा या बालिकेने विना अन्न पाणी घेत पूर्ण केला। मौलाना आझाद विद्यालयातील कनिष्ठ प्राध्यापक मलक आबिद मलक मुसा व नगरसेविका सलीमा बी मलक आबिद यांची ती मुलगी आहे। मलक शरीफ सर पत्रकार मलक शाकीर यांची ती पुतणी आहे। मुश्किरा नाज हिने पवित्र रमजान महिन्याचा रोजा पूर्ण केल्याने तिचं सर्वत्र अभिनंदन होत आहे। यावल तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयामध्ये काल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यानिमित्त प्रतिमा पूजन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी लेखपाल आशिष शिंदे, मिलिंद जंजाळे, शकील तडवीसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते। तालुक्यातील साकडी येथे देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली। यामध्ये नृत्य स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, शेरो शायरी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध कला स्पर्धा ही राबवण्यात आली। यात विजेत्यांना बक्षीस वितरण देखील करण्यात आले। तर गावात मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। मिरवणुकीसाठी अध्यक्ष स्वप्नील सोनवणे, उपाध्यक्ष रवी भालेराव,
खजिनदार अशोक जंजाळे, विजय जंजाळे, दशरथ भालेराव, भूषण तायडे व बौद्ध समाज पंचमंडळ साखळी यांनी परिश्रम घेतले। तर या संपूर्ण कार्यक्रमाकरिता परिश्रम घेणाऱ्यांचं भीम एकता संघर्ष मित्र मंडळाचे मिलिंद जंजाळे यांनी अभिनंदन केले। सदर मिरवणूकमध्ये विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक श्याम वसंतराव महाजन, सुभाष भास्कर महाजन, वडोदा सरपंच संदीप भैया सोनवणे, सचिन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनारसह संपूर्ण स्टॉप हा सहभागी झाला होता। सर्व धर्मीय बांधव एकत्र येऊन या ठिकाणी मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। तालुक्यातील न्हावी येथे देखील मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। गावात जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले। यामध्ये दूध डेअरीचे चेअरमन नितीन नारायण चौधरी, ग्रामपंचायत सरपंच भारतीताई नितीन चौधरी, उपसरपंच उमेश सतीश बेंडाळे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र रमेश तायडे, जावेद जनाब तळवी, वासू सुरवाडे, नदीम अयूब पिंजारी, अरुण सीताराम तायडे सह नागरिक हेमराज तायडे, मिलिंद तायडे, मनोज तायडे, विजय तायडे, जाकीर पिंजारी, रहीम पिंजारी, सलमान पिंजारी, अब्दुल्ला मोमीन, टिनेश वारके, ग्रामपंचायत कर्मचारी नितीन पाटील, वासू वारकेसह आदींची उपस्थिती होती। मोठ्या उत्साहात न्हावी गावामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। तालुक्यातील उंटावद येथे देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठी उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी त्यांच्या प्रतिमेचं अनावरण सरपंच छोटू भगवान भील व विकासोचे चेअरमन शशिकांत गुलाबराव पाटील उर्फ शशी आबा यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपसरपंच भावना शशिकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर धना सपकाळे, त्रिवेणाबाई रामचंद्र सपकाळे, शोभाबाई विवेक पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रामचंद्र वामन सपकाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन विकास विवेक पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापक विश्वनाथ एकनाथ पाटील, दिलीप यशवंत पाटील, अरुण दयाराम सोनवणे, विवेक गणपत पाटील, दत्तात्रय ताराचंद पाटील, जगदीश भाऊराव पाटील, विकास राधर पाटील, विजय मिठाराम पाटील, सचिव संजय दिनकर महाजन, साहेबराव महारू पाटील, किशोर कडू सपकाळे, रामसिंग धना सपकाळे, राजू शिवदास सपकाळे, शांताराम मार्तंड पाटील, अशोक पितांबर महाजन, शरद प्रल्हाद पाटील, महेंद्र सीताराम पाटील, भिकन बळवंत पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, प्रदीप पाटील, मनोज येवले, रवींद्र बोरसे, त्र्यंबक जयराम पाटीलसह आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले होते। फैजपूर शहरातील शिव कॉलनीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त शिव कॉलनी फैजपूर येथून ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी रिपाईचे ईश्वरभाऊ इंगळे यांच्या हस्ते
आंबेडकरांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले। या प्रसंगी अशोकजी गायकवाड, RL आगळे सर, विलास तळेले सर, विजय तायडे, लखनभाऊ इंगळे, भूषणभाऊ मेढे, नितीन इंगळे, पिंटूभाऊ इंगळे, महेश पारधे, अशोक बिराडे, बबलू मनुरे सह शिव कॉलनीतील सर्व समाज बांधव उपस्थित होते। फैजपूर शहरात देखील मुख्य सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यानिमित्त मुख्य चौकातील पुतळ्यास महामंडळेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज, आमदार श्रीदादा चौधरी सह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी महामंडळेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य व आपल्या जीवनात ते कसे उपयुक्त आहेत या संदर्भातील महत्त्व विशद केले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महानगर उपाध्यक्ष मनोज अडकमोल यांच्यातर्फे अल्पोहाराचे वाटप देखील करण्यात आले। या कार्यक्रमात नगराध्यक्ष महानंदाताई होले, माजी उपनगराध्यक्ष कलीम मनियार, हेमराज चौधरी, सुनील शेठ वाढे, प्राध्यापक उमाकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पोलीस उपनिरीक्षक शेख मसूद, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, राष्ट्रवादीचे गटनेता शेख कुर्बान, भाजपा गटनेता मिलिंद वाघुर्दे, इरफान शेख, रईस मोमीन, जलील शेख, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, माजी नगरसेवक डॉक्टर इम्रान शेख, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, केतन किरंगे, दिव्यांग सेनेचे नानाभाऊ मोची सह मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक हिवरे, उपाध्यक्ष सागर भालेराव, सचिव रॉक मेढे, खजिनदार रोहित मेढे, कार्याध्यक्ष शेख जहांगीर, सल्लागार मयूर मेढे, सदस्य उदय तायडे, बौद्ध पंच ट्रस्ट अध्यक्ष भीमराव मेढे, संतोष मेढे, विजय मेढे, भालचंद्र मेढे, अमर मेढे, पप्पू मेढे, सुमित साळुंके, अजय मेढे, भूषण मेढे, मुन्ना मेढे, योगीराज मेढे, राजू वाघ, चेतन मेढे, रितेश मेढे, अनिल मेढे, चंद्रगुप्त मेढे, नीरज मेढे, अमोल मेढे, बंटी मेढे, धीरज मेढे सह समाज बांधवांनी परिश्रम घेतले। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।